नमस्कार मित्रांनो मी अक्षय कदम स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरणे सुरू झालेले आहे आणि मित्रांनो, अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट 2024 आहे। तर या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे भरायचा आहे तर A to Z माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि मित्रांनो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक पण देण्यात आलेली आहे, तर ते पण मित्रांनो तुम्ही जॉईन होऊ शकता। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात पहिले तर मित्रांनो तुम्हाला येथे प्ले स्टोर वरती यायचे आहे। प्ले स्टोर वरती आल्यानंतर तुम्हाला येथे नारी शक्ती दूत तर हे ॲप मित्रांनो येथे इन्स्टॉल करायचे आहे। तर येथे इन्स्टॉल वरती क्लिक करायची आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ते ओपन वरती क्लिक करायची आहे। तर येथे मित्रांनो तुम्हाला स्किप याच्यावरती क्लिक करायची आहे। त्यानंतर मित्रांनो येथे लाभार्थी महिलेचा मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे। मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर मित्रांनो या येथे डिक्लेरेशन बॉक्स वरती येथे क्लिक करायची आहे। त्यानंतर मित्रांनो येथे स्वीकारा तर या बटनावरती येथे क्लिक करायची। त्यानंतर मित्रांनो येथे लॉग इन बटनावरती क्लिक करायची आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्ही जो मोबाईल क्रमांक टाकलेला आहे तर त्या मोबाईल नंबरवरती एक 4 अंकी OTP येईल, तर तो OTP मित्रांनो तुम्हाला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे। OTP टाकल्यानंतर मित्रांनो येथे व्हेरीफाय तर या बटनावरती येथे क्लिक करायची। त्यानंतर येथे मित्रांनो अलाउ याच्यावरती क्लिक करायची आहे। तर येथे मित्रांनो आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा तर याच्यावरती येथे क्लिक करायची। तर येथे मित्रांनो पहिले तर लाभार्थी महिलेचं नाव येथे टाकून घ्यायचं आहे। नाव टाकल्यानंतर मित्रांनो महिलेजवळ जर ईमेल ID असेल तर इथे ईमेल ID टाकू शकता, नसेल तर मित्रांनो ईमेल IDचा हा जो बॉक्स असणार आहे तर हा असाच रिकामा ठेवायचा आहे। त्यानंतर मित्रांनो येथे महिलेचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो येथे तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो येथे नारी शक्ती टाईप तर येथे याच्यावरती क्लिक करायची आहे आणि येथे सामान्य महिला याच्यावरती क्लिक करायची आहे। किंवा मग मित्रांनो तुम्ही जर CSC चालक असाल आणि तुमच्या थ्रू जर मित्रांनो रजिस्ट्रेशन करत असाल तर येथे सेतू तर या शेवटच्या ऑप्शनला येथे सिलेक्ट करायचं आहे। आणि मित्रांनो तुम्ही जर एखाद्या दुसऱ्या कोणत्याही पदावर असाल तर येथे तुमच्याप्रमाणे येथे यापैकी एक ऑप्शन येथे सिलेक्ट करायचे आणि त्यानंतर अपडेट करा या बटनावरती येथे क्लिक करायची। तर येथे बघू शकता मित्रांनो आपली प्रोफाईल अपडेट झालेली आहे। तर येथे मित्रांनो तुम्हाला नारी शक्ती दूत या ऑप्शनवरती येथे क्लिक करायची। मित्रांनो अर्ज भरायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला हमीपत्र डाउनलोड करायचे आहे। हमीपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे महिलांच्या योजना या ऑप्शनवरती क्लिक करायची। त्यानंतर येथे हमीपत्र PDF डाउनलोड करा या बटनावरती येथे क्लिक करायची। तर तुमचे हमीपत्र मित्रांनो डाउनलोड झालेले आहे। तर मित्रांनो अशा प्रकारचे हमीपत्र असणार आहे। या हमीपत्रावरती मित्रांनो येथे खाली अर्जदाराची सही तर येथे लाभार्थी महिलेची ती सही घ्यायची आहे। सही केल्यानंतर मित्रांनो त्या प्रिंट आउटचा फोटो तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये काढून घ्यायचा आहे। हे हमीपत्र मित्रांनो तुम्हाला नंतर अपलोड करावं लागणार आहे। तर येथे मित्रांनो नारी शक्ती दूत या ऑप्शनवरती क्लिक करायची। त्यानंतर येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ऑप्शनवरती येथे क्लिक करायची। त्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। त्यानंतर मित्रांनो या बॉक्समध्ये लाभार्थी महिलेचं संपूर्ण नाव टाकून घ्यायचे। नाव टाकल्यानंतर मित्रांनो येथे पतीचे किंवा मग वडिलांचे नाव तुम्हाला टाकावं लागणार आहे। तर येथे पती याच्यावरती सिलेक्ट केल्यानंतर येथे पतीचं नाव टाकून घ्यायचंय। लाभार्थी महिलेचं जर मित्रांनो येथे लग्न झालेले नसेल तर येथे वडील याच्यावरती क्लिक करायची आणि वडिलांचं नाव येथे टाकून घ्यायचे। त्यानंतर मित्रांनो येथे लाभार्थी महिलेची जन्मदिनांक सिलेक्ट करायची। तर येथे जन्मदिनांक याच्यावरती क्लिक करायची। येथे जन्मदिनांक सिलेक्ट करायची। येथे वर्ष सिलेक्ट करण्यासाठी या जुलै 2024 याच्यावरती क्लिक करायची आणि मित्रांनो येथे जे काही जन्मवर्ष असणार आहे तर ते वर्ष मित्रांनो तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचे। त्यानंतर मित्रांनो इथे अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहिती असणार आहे। सर्वात पहिले तर मित्रांनो आता लाभार्थी महिलेची जन्माच्या ठिकाणची माहिती आपल्याला भरायची आहे। तर इथे जन्माचे ठिकाण जे पण असणार आहे तर त्या जन्माच्या ठिकाणचा जिल्हा काय आहे तर तो जिल्हा इथे सिलेक्ट करायचा आहे। जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो इथे तालुका सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर मित्रांनो इथे गाव किंवा शहर असेल लाभार्थी महिलेचा ज्या गावात जन्म झालेला आहे तर त्या गावाचं नाव इथे टाइप करून घ्यायचे। गावाचं नाव टाकल्यानंतर मित्रांनो त्या गावासाठी कोणती ग्रामपंचायत आहे तर त्या ग्रामपंचायतचं नाव टाकून घ्यायचे। त्यानंतर येथे पिन कोड टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो येथे लाभार्थी महिलेचा पत्ता टाकून घ्यायचा आहे।
पत्ता टाकल्याच्या नंतर येथे लाभार्थी महिलेचा मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे। मोबाईल क्रमांक टाकल्याच्या नंतर येथे लाभार्थी महिलेचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला येथे विचारण्यात येईल शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का, तर इथे होय किंवा नाही म्हणून ऑप्शन असेल। मित्रांनो लाभार्थी महिला जर शासनाच्या एखाद्या विभागामार्फत येणाऱ्या योजनेचा 1,500 रुपयापेक्षा जर मित्रांनो जास्तचा लाभ घेत असेल तर मित्रांनो लाभार्थी महिला या योजनेसाठी पात्र नसेल। 1,500 रुपयापेक्षा कमी जर लाभ घेत असेल तर मित्रांनो लाभार्थी महिला यासाठी अर्ज करू शकतात। आणि मित्रांनो जर लाभ घेतच नसाल तर नाही याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर मित्रांनो इथे लाभार्थी महिलेची वैवाहिक स्थिती काय आहे तर ते येथे सिलेक्ट करायचे। अविवाहित असेल तर अविवाहिताला सिलेक्ट करायचं आहे, लग्न झालेलं असेल तर येथे विवाहितला सिलेक्ट करायचं आहे, किंवा मग विधवा असेल किंवा मग निराधार असेल, आणि सर्वात शेवटचा ऑप्शन आहे घटस्फोटित। तर येथे मित्रांनो तुमच्या पद्धतीने ते लाभार्थी महिलेचं वैवाहिक स्थिती आहे ते सिलेक्ट करून घ्यायची। त्यानंतर मित्रांनो ते अर्जदार महिलेच्या बँकेची माहिती आता आपल्याला भरायची। येथे सर्वात पहिले तर मित्रांनो अर्जदार महिलेचं जे आपण बँकेत खातं असणार आहे तर त्या बँकेचं नाव इथे टाकून घ्यायचंय। स्टेट बँक ऑफ इंडिया अशा प्रकारे इथे नाव टाकून घ्यायचंय। त्यानंतर इथे लाभार्थी महिलेचं नाव टाकून घ्यायचंय। लाभार्थी महिलेचा बँकेचा खाते क्रमांक टाकून घ्यायचंय। खाते क्रमांक टाकल्याच्या नंतर इथे IFSC कोड टाकून घ्यायचंय। ही सर्व माहिती मित्रांनो बँकेच्या पासबुक वरती तुम्हाला मिळून जाईल। तेथून मित्रांनो तुम्ही सर्व माहिती इथे भरून घ्यायची। त्यानंतर इथे सर्वात खाली तुम्हाला विचारण्यात येईल आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे काय, नसल्यास आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करण्यात यावा। तर इथे मित्रांनो तुमच्या आधार कार्डला तुमचं बँक अकाउंट लिंक आहे का तर असं विचारण्यात येत आहे। लिंक असेल तर होय वरती क्लिक करायचे, नसेल तर मित्रांनो तुम्हाला पहिले तर तुमच्या आधार कार्डला तुमचं बँक अकाउंट लिंक करायचं आहे। त्यानंतरच मित्रांनो हा फॉर्म तुम्ही भरायचा आहे। तर इथे होय वरती क्लिक करायची। त्यानंतर ही सर्व माहिती भरल्याच्या नंतर मित्रांनो आता आपल्याला ते एक एक करून हे कागदपत्र येथे अपलोड करायची। तर येथे अर्जदार महिलेचं आधार कार्ड येथे अपलोड करायचंय। तर येथे आधार कार्ड याच्यावरती क्लिक करायची आणि आधार कार्डचा फोटो मित्रांनो इथे सिलेक्ट करायचंय। त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला उजव्या साईडला इथे डॉक्युमेंटचा प्रिव्ह्यू दाखवण्यात येईल। त्यानंतर येथे अधिवास किंवा मग जन्म प्रमाणपत्र। तर येथे मित्रांनो नवीन जो काही बदल झालेला होता योजनेमध्ये तर त्यानुसार मित्रांनो आता तुम्ही रेशन कार्ड किंवा मग मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र म्हणजे TC आणि जन्म दाखला या 4 डॉक्युमेंट पैकी कोणतं पण डॉक्युमेंट तुम्ही येथे अपलोड करू शकता। परंतु मित्रांनो हे डॉक्युमेंट 15 वर्षापूर्वीचे असायला पाहिजे। तर यापैकी कोणतं पण एक डॉक्युमेंट मित्रांनो तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचे। तर येथे अधिवास व जन्म प्रमाणपत्र याच्यावरती क्लिक करायची आणि त्यानंतर येथे डॉक्युमेंट सिलेक्ट करायचे। तर येथे मित्रांनो उत्पन्न प्रमाणपत्र अपलोड करायचंय। परंतु मित्रांनो योजनेमध्ये नवीन काही जे बदल झालेले आहे त्या बदलांनुसार मित्रांनो तुमच्या जवळ जर केशरी किंवा मग पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड असेल तर येथे तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र अपलोड करायची गरज नाहीये। परंतु मित्रांनो तुमच्या जवळ जर पांढऱ्या रंगाचं रेशन कार्ड असेल तर मित्रांनो तुम्हाला इथे उत्पन्न प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल। पिवळं किंवा मग केशरी रेशन कार्ड असेल तर इथे डायरेक्टली मित्रांनो तुम्हाला रेशन कार्डचा फोटो अपलोड करायचा आहे। रेशन कार्डचा दोन्ही साईडचा फोटो येथे अपलोड करून द्यायचा आहे। तर येथे मित्रांनो अर्जदाराचे हमीपत्र तर मी सुरुवातीलाच मित्रांनो तुम्हाला सांगितलं होतं तर ते हमीपत्र डाउनलोड करून प्रिंट आउट काढायची आणि त्या हमीपत्रावरती मित्रांनो लाभार्थी महिलेची सही घ्यायची आणि तो फोटो मित्रांनो तुम्हाला इथे अपलोड करावा लागेल। तर अर्जदाराचे हमीपत्र याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर येथे सर्वात खाली बँकेचे पासबुक अपलोड करायचे। ही सर्व डॉक्युमेंट्स येथे अपलोड केल्याच्या नंतर मित्रांनो येथे अर्जदाराचा फोटो काढायचा आहे। तर येथे अर्जदाराचा फोटो याच्यावरती क्लिक करायचे आणि अर्जदाराचा एक लाईव्ह फोटो मित्रांनो तुम्हाला इथे कॅप्चर करायचा आहे। फोटो अपलोड केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला इथे ऍक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमर तर इथे या बॉक्सवरती इथे क्लिक करायची आहे। त्यानंतर इथे स्वीकारा याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर इथे माहिती जतन करा या ऑप्शनवरती इथे क्लिक करायची। माहिती जतन करा याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो आपण जी माहिती आता इथे लाभार्थी महिलेची भरलेली होती तर इथे मित्रांनो त्या माहितीचा प्रिव्ह्यू इथे दाखवण्यात येईल। तर ही माहिती मित्रांनो एक वेळ चेक करून घ्या। येथे मित्रांनो काही जर चूक झालेली असेल तर तुम्ही येथे बदल करा याच्यावरती क्लिक करून येथे ही माहिती येथे एडिट करू शकता। त्यानंतर येथे फॉर्म सबमिट करा या बटनावरती येथे क्लिक करायची। त्यानंतर मित्रांनो इथे लाभार्थी महिलेच्या मोबाईल क्रमांकावरती एक OTP येईल तर तो OTP मित्रांनो तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे। OTP टाकल्याच्या नंतर मित्रांनो इथे व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायची।
तर येथे मित्रांनो आपला फॉर्म आहे ते सबमिट झालेला आहे। त्यानंतर येथे जे मित्रांनो तुम्ही येथे फॉर्म सबमिट कराल तर येथे यापूर्वी केलेले अर्ज या टॅबमध्ये मित्रांनो तुम्हाला सर्व अर्ज येथे दाखवण्यात येईल। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता।